या संदर्भातली अंतिम टप्प्यात आहे। 96% लोकांनी दिले आहे। नेगोशिएशन करून जाईल। काही आणि 1 जून पर्यंत हे ग्रहण करावं आमचा प्रयत्न। तसे 6 महिन्याचा अवधी हे अधिग्रहणाच्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत। लाल सेतूच्या जी काही जागा आपण दिलेली आहे, आज त्या ठिकाणी सिडको आणि एमआयडीसीचे रूल्स लागू करून त्यांना जमीन करता येईल अशा प्रकारे मान्यता मंडळाने। यामुळे तिसरी मुंबई ही जी या कल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला करता येईल। एक मिनिट, आज जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कॅनॉल्स हे पूर्ण करण्याकरता आपण 15,000 कोटी रुपये दीर्घ मुदत मान्यता दिली। प्रकल्प आपण घेतले, प्रकल्प पुढच्या 1 वर्षात पूर्ण होऊ शकतात। काम आहे सगळे कॅन्सर की ज्याची त्याला आपण करणार आहोत। काही आपण जे प्रकल्प पूर्ण करणार 3 लाख हेक्टर जमीन येईल। 4.5 तिकडे 3.5 लाख एकर आणि इकडे 8 लाख एकर जमीन ही खाली येईल, मान्यता देण्यात आलेली आहे। तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलत होते। पुरंदर विमानतळाला मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। सोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी काय काय चर्चा झाली याबद्दलची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली। पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केली जाणार अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे। मित्राच्या माध्यमातून कारण की 8 लाख आपल्याला जर अर्थाने करायचं तर हा किमान 15 करू शकणार एफिशियंट नाही। मला मध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झाले आहेत, माझे मनपूर्वक शुभेच्छा। आता त्या ठिकाणी अलायन्सेस ते कुठे आज तुमच्या सोबत नवीन काही बघा, मंत्रिमंडळाच्या दुःखद निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली। या बैठकीमध्ये नेमके काय काय निर्णय घेण्यात आले त्या सगळ्या निर्णयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली। पुरंदर विमानतळाला मान्यता दिल्याचं सुद्धा फडणवीस यांनी सांगितलं। सोबतच चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीचं एक नवं समीकरण पाहायला मिळालं त्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं। स्थानिक पातळीवर अशा पद्धतीनं पाठिंबा देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केलं जाणार आणि पुरंदर विमानतळाला मान्यता दिल्याची माहिती
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. विमानतळ भूसंपादन आणि निधीला मान्यता दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर विषयावर चर्चा झाली, काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, या सगळ्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. विमानतळ भूसंपादन आणि निधीला मान्यता देण्यात आली. पुरंदर विमानतळाला मान्यता दिल्याची मोठी माहिती यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके काय काय निर्णय झाले त्या सगळ्याची सविस्तरपणे माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केली जाणार आहे. पुरंदर विमानतळाला मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नेमकं काय काय निर्णय घेण्यात आले याची माहिती दिली. दरम्यान चंद्रपूरमधल्या युतीबाबत मला काहीही कल्पना नव्हती असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटानं खरं तर भाजपला पाठिंबा दिला आणि त्यानंतर भाजपचा महापौर चंद्रपूरमध्ये विराजमान झाला. या सगळ्यावर मला काहीही याची कल्पना नाही. नेमकी काय युती झाली, कशा पद्धतीनं कुणी पाठिंबा दिला याची मला काहीही कल्पना नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. ही एक महत्त्वाची अपडेट आपण म्हणू शकतो. आज चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीनं महापौर पदाची निवडणूक झाली त्यानंतर बरीच चर्चा रंगली होती, मात्र याबाबत मला कल्पना नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मुंबई को लेकर के एक मत बनाने अटल सेतु मुंबई गया बहुत एरिया अब मुंबई को टेक्नोलॉजीज के लिए हम हो रहा है. उसका नियोजन के तहत MMRDA को अटल सेतु के पास करीब किलोमीटर की ये उस जगह प्रकार से विकास करे. अगर उसको एक्विजिशन करना है तो उसकी जो मेथोडोलॉजी है. तर चंद्रपूरमधल्या युतीबाबत मला काहीही कल्पना नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. सोबतच चंद्रपूरमधल्या महापौरांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या.